नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-पी-आय-टी मुंबई या कॉलेजबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बरेचसे कॉलेज जसं की पी-सी-सी-ओ-ई, पी-आय-सी-टी, सी-ओ-ई-पी म्हणजे या कॉलेजबद्दल थोडी माहिती घेतली होती आणि तसंच त्या सीरीजला कंटिन्यू करत मी आज आपल्या महाराष्ट्रामधलं वन ऑफ दी टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज जे की एस-पी-आय-टी मुंबई आहे. या कॉलेजबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, आपण लगेच टॉपिककडे वळूया. एस-पी-आय-टी याचं फुल फॉर्म आहे Bharatiya Vidya Bhavans, Sardar Patel Institute of Technology. So this college was inaugurated on 19th August 1962. त्यासोबतच हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे आणि ऑटोनॉमस देखील आहे आणि इट इज अफिलिएटेड विथ द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. नेक्स्ट बघूया ते म्हणजे तुम्ही जेव्हा या कॉलेजमध्ये जाल तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम्स भेटतील. आता बाकीच्या कॉलेज इतके प्रोग्राम्स यामध्ये नाही आहेत. बाकीच्या कॉलेजेसमध्ये बरेचसे AIML, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, IT वगैरे भेटतील, पण या कॉलेजमध्ये लिमिटेड प्रोग्राम्स आहेत. जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंग, ENTC आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या तीनच प्रोग्राम्स तुम्हाला ब्रांचेस भेटतील या कॉलेजमध्ये. आणि मित्रांनो, त्यासोबतच या ब्रांचेसचा इंटेक बघून घेऊया आपण. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी यांच्याकडे 240 सीट्सचा इंटेक आहे आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि ENTC साठी 120 ईचचा इंटेक आहे. असं टोटल यांच्याकडे 480 सीट्सचा इंटेक असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट पाहूया ती म्हणजे फीस. तर इथे प्रत्येक कॅटेगरीवाल्यांसाठी फीस दिली आहे. तर ओपन, SC ST, DT NT VJ, त्यासोबतच EBC OBC EWS बॉईजसाठी वेगळी आणि गर्ल्ससाठी वेगळी आणि जम्मू काश्मीर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅटेगरीमध्ये वेगळी फीस आहे. तर इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये फीस डिवाइड केली आहे. ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, लायब्ररी, स्टुडंट इन्शुरन्स. ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरीवाल्यांसाठी फीस वेगळी असेल. ओपनवाल्यांसाठी 1,98,125 इतकी फीस आहे. तेच SC ST साठी 2,125 रुपये. तसंच बाकीच्या कॅटेगरीवाल्यांसाठी तुम्ही फीस बघू शकता. तर मित्रांनो, अजून ऑफिशियली डेटा आला नाहीये प्लेसमेंटचा, पण जितकी इन्फॉर्मेशन भेटेल तितकी मी तुमच्याकडे आणली आहे. तर बऱ्यापैकी जेवढी मी रिसर्च केली आहे त्याबद्दल मी सांगू शकतो की जवळपास 90 to 95% प्लेसमेंटचा पर्सेंटेज आहे यांचा क्रायटेरिया. म्हणजे 90 to 95% मुलांना प्लेसमेंट भेटायची शक्यता आहे या कॉलेजमध्ये. आता बाकीचे बरेचसे मुलं हायर स्टडीज किंवा मग बिझनेस वगैरे करतात. पण ठीक आहे, बाकीच्या मानाने कॉलेजमध्ये प्लेसमेंट खूप छान आहे. त्यासोबतच यावर्षी त्यांच्याकडे 52 LPA चा हायेस्ट CTC गेला. त्यासोबतच ॲव्हरेज CTC इज 14.5 आणि मीडियन इज 13.66. तर मित्रांनो, बाकीच्या कॉलेजशी कंपेअर केला तरी बराच चांगला कट ऑफ, बरीच चांगली प्लेसमेंट आहे यांची. सो तुम्ही हे कॉलेज नक्की रेफर करू शकता. आता मित्रांनो, आपण मेन टॉपिककडे येऊया की म्हणजे या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला नेमका कट ऑफ किती लागतो. तर ठीक आहे, हा जो डेटा आहे तो फक्त ओपनवाल्यांसाठी आणला आहे. आता तुम्हाला माहिती आहे फक्त 3 ब्रांच असतील याच्यामध्ये. सो इथे फक्त छोटासा डेटा आहे. आता या साईडला तुम्हाला इथे हायर आणि लोअर भेटतील. ठीक आहे, म्हणजे हायेस्ट किती मार्कांना कॉलेज भेटलं आहे आणि लोएस्ट किती मार्कांना भेटलं आहे. तर फर्स्ट ब्रांच आहे ती म्हणजे कम्प्युटर. तर कम्प्युटरसाठी 99.94 इतकी हायेस्ट कट ऑफ गेली होती पर्सेंटाईलची आणि लोएस्ट म्हणजे 98.64. ठीक आहे, हे फक्त आपण ओपनवाल्यांसाठी बोलतोय. नेक्स्ट ब्रांच बघूया ती म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जे की CSE. याचं हायेस्ट आहे कट ऑफ 99.88 आणि लोएस्ट आहे 99.53. लास्ट ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यामध्ये हायेस्ट गेला आहे 99.50 आणि लोएस्ट आहे 99.42. तर मित्रांनो, तुम्हाला जर याच्या जवळपास मार्क असतील तर तुम्ही नक्कीच हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ऍड करू शकता. कॉलेज खूप छान आहे आणि वन ऑफ दी टॉप मोस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. इथे संपूया आपण हा व्हिडिओ. तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, तुम्हाला अजून कोणती डिमांड असेल, तुमची कोणती डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट डाऊन करा. मी नक्की त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल.